गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना आवाज येतोय? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना आवाज येतोय का? ओके. चला सगळ्यांनी EVS 1चं टेक्स्ट बुक ओपन करा. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? ओके. तर जरा स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण जो लेसन स्टार्ट केला होता त्याचा थोडासा पार्ट बाकी होता. काय काय बघितलं होतं आपण लास्ट टाइम मध्ये? लुक इनसाइड द बॉडी, म्हणजे आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्याच्याबद्दल आपण स्टडी करत होतो. व्हॉट इज मीन बाय इंटरनल ऑर्गन अँड सेन्सरी ऑर्गन्स वगैरे आपण बघितले होते. ओके. परत काय बघितलं होतं? इसोफेगस, सॉरी, कॅव्हिटीज बघितल्या होत्या आपण, डिफरंट डिफरंट. ओके. देन आपण बघितलं होतं इसोफेगस बघितलं होतं. ओके. सगळ्यांना लक्षात आहे ना? हार्टच्या बद्दल सुद्धा आपण बघितलं होतं. ओके. सगळ्यांना लक्षात आहे ना? यस. तर आपण कुठपर्यंत आलो होतं? हार्ट आपला कंप्लीट झालेला. आपण आता लंग्स, नेक्स्ट जो इंटरनल ऑर्गन आहे तो स्टार्ट करूया. ओके. सगळ्यांना लक्षात आहे ना? होमवर्क केला असं सगळ्यांनी? जेवढा पार्ट झालेला त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स लिहायला सांगितले होते मी. सगळ्यांनी लिहिलेत ना? ओके. चला नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट इंटरनल ऑर्गन आहे लंग्स. ओके. लंग्स सगळ्यांना माहिती आहे. मराठीत बोलतात त्याला फुफ्फुसे. ओके. तर लंग्स सगळ्यांना माहिती आहेत. इथे साईडला पिक्चर सुद्धा दिलेला आहे लंग्सचे. चला बघूया आपण लंग्स काय काम करतो, फंक्शन काय लंग्सचे आपण स्टडी करूया. वेन वी ब्रीथ इन वी टेक अ एअर इन थ्रू द नोज. तर जेव्हा आपण श्वास घेतो आपल्या नाकाने आपण काय घेतो? बाहेरची हवा ती आतमध्ये घेतो. द इंटरनल ऑर्गन थ्रू विच दिस एअर इज सप्लाइड टू द बॉडी इज आर कॉल्ड लंग्स. तर हे जे आपण नाकाने हवा आतमध्ये घेतो तर ते पूर्ण बॉडीला सप्लाय करायचं काम कोण करतं? लंग्स करतात. ओके. सगळ्या बॉडीला पुरवायचं काम, हवा सगळ्या बॉडीला द्यायचं काम कोण करतं? लंग्स करतं. वी हॅव टू लंग्स. आपल्याला 2 लंग्स आहेत. दे आर सिच्युएटेड इन द थोरॅसिस कॅव्हिटी, वन ऑन द राईट अँड अदर इज द लेफ्ट. बघा ते कुठे आहेत? थोरॅसिस कॅव्हिटी मध्ये. सगळ्यांना माहिती आहे थोरॅसिस कॅव्हिटी कुठे आहे? चेस्टच्या इथे थोरॅसिस कॅव्हिटी आहे. बघा इथे, इथे थोरॅसिस कॅव्हिटी आहे. तर त्या थोरॅसिस कॅव्हिटी मध्ये कोण आहेत? लंग्स आहेत. ओके. आणि एक लेफ्ट साइडला आहे, एक राईट साइडला आहे. 2 लंग्स आहेत आपले. सगळ्यांना माहिती आहेत ना? नेक्स्ट, द हार्ट इज अ बिटवीन द लंग्स अ लिटिल टू द लेफ्ट. आणि आपला हार्ट बघा थोडासा कुठे आहे? मध्ये आहे, पण थोडासा लेफ्टला आहे. कुठे? त्या हार्टच्या दोन्ही लंग्सच्या मध्ये थोडासा डावीकडे, थोडस लेफ्टला काय आपलं लंग्स आहे, सॉरी, काय हार्ट आहे. देअर द लेफ्ट लंग हॅज अ स्लाइट डिप्रेशन. आणि जे आपलं लेफ्ट वाला लंग आहे त्याच्यामध्ये काय थोडीशी खोलगट काय असते? जागा असते. द राईट लंग इज अ स्लाइटली बिगर दॅन द लेफ्ट लंग. आणि आपला जो राईट वाला लंग असतो तो लेफ्ट वाल्या लंग पेक्षा थोडा मोठा असतो. ओके. अ पाईप लाईक इंटरनल ऑर्गन कॅरीज द एअर we breathe it into the lungs. It is called the windpipe. The windpipe separate into 2 branches. Each branch is called bronchus. When we breathe in, the lungs expand a little. That is why our chest swells up when we breathe up. बघा काय सांगितलंय? जेव्हा आपण श्वास घेतो, ओके, तर या श्वास मधून जी नाकाने श्वास घेतो ना आपण, ओके, ब्रीथ करतो, तर आपली हवा आतमध्ये जाते. आता ती हवा त्या लंग्स पर्यंत जाण्यासाठी एक पाईप सारखं स्ट्रक्चर असतं. ओके. त्याला बोलतात वाइंड पाईप. जसं इसोफेगस होती डायजेशन पूर्ण लंग स्टमक पर्यंत जायची, तशी इथे लंग्स पर्यंत जाण्यासाठी कुठली असते? वाइंड पाईप असते. ओके. आणि ती वाइंड पाईप नंतर वेगवेगळ्या
याच्यामध्ये ब्रांचेसमध्ये सेपरेट होते. तर त्या प्रत्येक ब्रांचला काय बोलतात, ब्रॉन्कस बोलतात. ओके. आणि आपण जेव्हा ब्रीथ करतो, ओके, जेव्हा आपण ब्रीथ करतो आपले लंग्स काय होतात, थोडेसे एक्सपांड होतात, मोठे होतात ना, थोडे छाती फुगते ना आपली. म्हणून आपण जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपली छाती फुगते आणि सोडल्यावर कमी होते, हाय तशी नॉर्मल पोझिशन मध्ये होते. The function of the heart and lungs depend on each other. Both these internal organs are very important. They are situated in the thoracic cavity inside a cage of made of inside the cage made of bones called rib cage. That is why they are safe and secure. बघा, आता हे दोघंही, जे आपलं हार्ट आहे आणि जे आपलं लंग्स आहेत, दोघंही एकमेकांवर इंडिपेंडंट आहेत. सॉरी, दोघंही एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. आणि बघा, ते खूप एकदम इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन आहे. जर तुमचा हार्टच बंद पडला तर तुम्ही जिवंत राहू शकता का? नाही. जर तुमचं लंग्सच बंद पडलं, त्याचं जे फंक्शन आहे लंग्सचं, म्हणजे सगळ्यांना पूर्ण बॉडीला एअर प्रोव्हाइड करायचं जे फंक्शन आहे तेच जर नाही झालं तर काय होणार? तुमच्या पूर्ण बॉडीला काय एअर मिळणार नाही ना. तर हे दोघेही जे इंटरनल ऑर्गन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते कुठे असतात? thoracic कॅव्हिटी मध्ये असतात. इनसाइड द केज मेड अप ऑफ बोन्स इज कॉल्ड रिबकेज. तुम्हाला माहिती आहे, इथे जे रिबकेज बनवलेलं असतं त्या रिबकेज मध्ये आपले लंग्स असतात आणि हार्ट असतं. का? कारण ते सेफ आणि सेक्युअर राहण्यासाठी. जर तुम्ही पडला, ओके, पडल्यावर जर तुम्ही म्हणजे असं चेस्टवर तुम्ही पडला, ओके, जोरात नाही पडला, थोडस कधीतरी असा पडला, तर तुमचे जे काय होतं, डायरेक्ट हार्ट, जे हार्ट आहे आणि लंग्स आहे त्याला काय होत नाही. ओके, कारण मध्ये एक सेफ काय असतं, वॉल आहे. कुठली? रिबकेजची. ओके, हाडांचं जे बोन्सचं, जे हाडांचा सांगाडा, बरगड्या बोलतात त्याला, ते आपल्या सम एक वॉल आहे. कशामध्ये? हार्ट आणि लंग्स आणि थोड्याच्या वरती एक कव्हर आहे. ओके, कळालं सगळ्यांना? लंग्स सगळ्यांना कळाले का? इंटरनल ऑर्गन काय काम करतं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. नेक्स्ट आता आपला इंटरनल आहे इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन, ब्रेन. सगळ्यांना माहिती आहे, ब्रेन नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. ओके. The brain is situated in cranial cavity. It is a very important internal organ. आता तुम्हाला माहिती आहे, हे जे ब्रेन आहे कुठे असतं? क्रॅनियल कॅव्हिटी. जी डोक्यामध्ये कॅव्हिटी आहे त्याला क्रॅनियल कॅव्हिटी बोलतात. आणि खूप इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन आहे. इट कंट्रोल्स ऑल दॅट वी डू. जे आपण काही करतो, हात वगैरे हलवणं, बोलणं वगैरे, हे सगळं या ब्रेननीच काय होतं? कंट्रोल होतं. इट इज इन द ब्रेन that we become aware of emotions such as anger, joy, sorrow, etc. The meaning of the information collected by our sensory organ is also understood in the brain. बघा, आता हे राग येणे, आनंद होणे, दुःख होणे, हे सगळे जे एक्सप्रेशन आहे, इमोशन आहे, ते कशामुळे होतं? या ब्रेनमुळे होतं. जर तुमच्याकडे ब्रेनच नसता तर तुम्हाला समजलं असतं का तुम्ही कशावर काय रिॲक्ट करायचं? जर तुमची पेन्सिल म्हणजे जर तुमचं कोण समजा तुमची आवडती वस्तू काहीतरी हरवली वगैरे, तर तुम्ही काय होता? कधी दुःखी होता. ओके, होता ना दुःखी. तर तुम्हाला जर तुमच्याकडे ब्रेनच नसता तर तुम्हाला कळालंच नसतं की तुमची जी आवडती वस्तू आहे ती काय हरवली वगैरे आहे. मग तुम्ही रिॲक्टच केलं नसतं, तुमच्यामधून इमोशनच बाहेर आले नसते. ओके. तर इमोशन सगळे जे आपल्याला येतात ते कशामुळे येतात? या ब्रेनमुळेच येतात. ओके. आणि जे आपण काही इन्फॉर्मेशन घेतो ते कशामध्ये कलेक्ट होतं? सेन्सरी ऑर्गन मध्येच काय होतं? कलेक्ट होतं. आणि सेन्सरी ऑर्गन टू ब्रेनला ते प्रोव्हाइड करतं. ओके. इंजुरी टू द ब्रेन कॅन मेक वन डिसेबल फॉर लाईफ. बघा, तुम्हाला माहिती आहे, मेंदूला जर काही मार वगैरे लागला, ऍक्सिडेंट वगैरे होतात, तर काही जण बघा, मेंदूला जर मार लागला ब्रेनला तर काय होतात? ते डिसेबल. ओके, म्हणजे अपंग होतात. म्हणजे कधी ते त्यांना काही कळतच नाही वगैरे. ओके. इट कॅन बी कॉज अ डेट. कधी कधी त्यांना लगेच तिथल्या तिथे ते मरू सुद्धा शकतात. हेन्स द ब्रेन नीड्स द टोटली प्रोटेक्टेड. दॅट इज द फंक्शन ऑफ शेल इज कास्टिंग फ्रॉम बाय द स्कल अराउंड इट. बघा, त्याच्यामुळे आपलं हे जे ब्रेन आहे त्याला पूर्णपणे प्रोटेक्शनची गरज असते. म्हणून या
आपल्याला नॅचरलीच आपल्या जे ब्रेन आहे त्याच्यावरती काय केलेलं आहे, एक स्कल अराउंड केलेलं आहे, त्याला ते एक कवच घातलेलं आहे. ओके, कळालं सगळ्यांना? ब्रेन ब्रेन सगळ्यांना कळालं का? ओके, थँक्यू. Do you know, when we learn a poem, it is registered in the brain. That is why we can remember it. This work is remembering is called memory. बघा, तुम्हाला माहित आहे का, आपण जेव्हा कविता पाठ करतो तेव्हा ती आपल्या मेंदूमध्ये काय होते, आपल्या ब्रेनमध्ये ती फिट होते, रजिस्टर होते. म्हणून ती आपल्या लक्षात राहते. आणि मेंदूच्याच या वर्कला काय बोलतात, म्हणजे लक्षात ठेवण्याच्या गोष्टीलाच काय बोलतात आपण, मेमरी, स्मरणशक्ती बोलतो. ओके. The structure of our body is very complex. There are a large number of organs inside our body which help it to perform all the functions smoothly. It is very easy to learn about all these organs. To find out more about them as you grow up. बघा, काय सांगितलं, आपली जी बॉडी आहे, ह्युमन बॉडी, त्याचं स्ट्रक्चर खूप कॉम्प्लेक्स आहे, खूप डिफिकल्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये खूप सारे इंटरनल ऑर्गन्स आहेत. ओके, जे काही तुम्हाला फंक्शन, म्हणजे त्यांचे जे काही खूप सारे फंक्शन आहेत ते तुम्हाला हेल्प पण होतं त्यांचे फंक्शनने. ओके, आणि आपल्याला म्हणजे हे जे ऑर्गन्स आहे हे यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन, यांच्याबद्दल अजून शिकायला आपल्याला खूप इंटरेस्टिंग होईल. ओके, त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही अजून काही इन्फॉर्मेशन मिळत असेल ती काय करा, कलेक्ट करा. ओके, कळालं एवढं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर आता होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला, जे आता आपण ब्रेन आणि हार्ट, सॉरी, लंग्स आणि हार्ट वरचे जे, लंग्स आणि ब्रेन वरचे जे काही क्वेश्चन आन्सर्स असतील ते तुम्हाला काय करायचे, होमवर्क मध्ये लिहायचे. ओके, जसं आता विच इम्पॉर्टंट ऑर्गन्स आर सिच्युएटेड इन द रिपकेज ऑफ थोरॅसिस, आत्ताच बघितलं, लंग्स आणि हार्ट. वाय डज द चेस्ट स्वेल वेन वी ब्रीथ इन, आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपला चेस्ट का फुगतं ते सुद्धा लिहायचंय. वाय इज द ब्रेन इज सिच्युएटेड इन केसिंग ऑफ स्कल, जो ब्रेन आहे आपल्या स्कल मध्ये काय आहे त्याचा आन्सर सुद्धा आता लिहायचंय, आता झालंय ना शिकून. ओके, नेक्स्ट, वी हॅव डॅश लंग, टू लंग्स, आपल्याला दोन लंग्स आहेत, हे सुद्धा आता झालंय. वी बिकम ऑफ डॅश ऑफ ऑल द अवर इमोशन इन द बॉडी, इन द ब्रेन. वी बिकम डॅश ऑफ ऑल द इमोशन इन द ब्रेन. तर आपण काय करतो, कोण सांगणार? वी बिकम अवेअर ऑफ इमोशन्स. ओके, कळतंय सगळ्यांना? जे काही क्वेश्चन्स आता लंग्स आणि ब्रेन वरचे आहेत ते सगळे आता घरी होमवर्क मध्ये लिहायचे आहेत. कोणाला काही होमवर्क कळाला नाही, लेसन कळाला नाही असं आहे का? सगळ्यांना कळाला लेसन? इनसाइड, लुक इनसाइड द बॉडी, म्हणजे आपल्याला नेक्स्ट लेसन स्टार्ट करायला. सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करायचं आहे. ओके, तर आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया, आपल्याकडे खूप टाइम आहे अजून. ओके, नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया आपण. Then we are going to start a new lesson, lesson number 12, home remedies for simple illness. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. आता या लेसनचं नाव काय, होम रेमेडीज फॉर सिम्पल इलनेस. ओके, होम रेमेडीज म्हणजे काय, घरगुती उपाय. फॉर अ सिम्पल इलनेस, सिम्पल इलनेस म्हणजे काय, जे छोटे छोटे आजार असतात. ओके, आता बघा, तुम्ही कधी तुम्हाला साधं नॉर्मल तुमचं डोकं वगैरे दुखत असेल, ओके, तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टरकडे जाता का? नाही जात ना. जर सर्दी वगैरे आली असेल तर तुम्ही डायरेक्ट
लगेच पहिल्या दिवशी डॉक्टरकडे नाही जात. तुमची मम्मी काहीतरी तुम्ही काय करता, वाफ वगैरे घेता, ओके, गरम पाण्याची वगैरे, दूध वगैरे पिता हळदीचं. तर हे काय झालं, त्याचे होम रेमेडीज झाले, म्हणजे त्याचे छोटे घरगुती उपाय झाले. ओके, घरगुती उपचार, त्या छोट्या आजारांवर घरगुती उपचार. ओके, होम रेमेडीज फॉर अ इलनेस. तर छोटे आजार, घरगुती उपचार आपल्याला या लेसन मध्ये बघायचे आहेत. कुठले कुठले छोटे आजार आहेत आणि त्याचे जे होम रेमेडीज आहेत ते कुठले आहेत ते आपण बघूया. ओके, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके, चला स्टार्ट करूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? ऑब्झर्व द पिक्चर्स गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग. आता तुम्हाला इथे खाली काही पिक्चर्स दिसत आहेत आणि ते काही क्वेश्चन विचारले, त्याचे आन्सर्स तुम्ही देऊ शकता का? बघूया आपण. Why is the boy's arms in a plaster? Could we have a put his arm in a plaster at home? बघा, तुम्हाला काय विचारलंय, या मुलाच्या हाताला प्लास्टर का घातलं असेल आणि ते प्लास्टर घालायचं काम तुम्ही घरी करू शकता का? ऑफकोर्स नाही करू शकत. त्याचा हात मुरगळलाय म्हणजे त्याचा बोन काहीतरी तुम्हाला सांगितलंय मी, आपले जे बॉडी त्याच्यामध्ये बोन्स असतात सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्या हातामधला जो बोन्स आहे तो थोडा क्रॅक झाला असेल, थोडा फ्रॅक्चर झाला असेल, म्हणून त्याला जर सरळ करण्यासाठी त्यांनी काय केलं, प्लास्टर केलं. ओके, आणि ते हा काही छोटा आजार नाहीये, सिम्पल इलनेस नाहीये ना, हा मोठा आजार आहे. ओके, त्याच्यासाठी त्याला डॉक्टरकडेच जावं लागलं आणि डॉक्टरनी काय केलं, त्यांनी त्याला प्लास्टर केले. ओके, नेक्स्ट पिक्चर मध्ये, व्हाय हॅज द गर्ल बीन ब्रॉट टू अ डॉक्टर? ही जी मुलगी आहे ती डॉक्टरकडे का आली असेल? का आणलंय तिला डॉक्टरकडे? बघा, तिचं काय दिसतोय, जो चीक आहे, गाल आहे, तो जरा रेड कलरचा दिसतोय ना, म्हणजे तिला काहीतरी ॲलर्जी वगैरे झाली असेल. ओके, तर म्हणून तिला डॉक्टरकडे आणलेलं आहे. आता हे बघा, हे ॲलर्जी वगैरे आणि हे सगळं हात फ्रॅक्चर, हे काही छोटे उपचार, छोटे आजार नाहीयेत, यांना काही आपण घरी काय करू शकत नाही, त्याच्यामुळे डॉक्टरकडे ते गेलेत. ओके, ते बॉय आणि गर्ल डॉक्टरकडे गेलेले आहेत. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना पिक्चर बद्दल कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट बघूया. आता दिलाय इलनेस. इलनेस म्हणजे काय, आजारपण. ओके, ताप वगैरे येतो ना, त्याला आजारपण बोलतो. वेन वी आर वेल, वी फील हंग्री ॲट अ राईट टाइम्स, we sleep well at a night, we have no complaints about digestion, and most importantly, we feel a refresh and getting up in the morning. We do not feel tired even if we have been to work. बघा, काय सांगितलंय, जेव्हा आपण एकदम ठीक असतो, ओके, आपली हेल्थ एकदम चांगली असते, आपल्याला तेव्हा बरोबर भूक लागते. सॉरी, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके, चला, तर आपण कुठे होतो? काय सांगितलं त्याने, जेव्हा आपली हेल्थ चांगली असते, ओके, तर तेव्हा आपण काय एकदम बरोबर, आपल्याला तेव्हा वेळेच्या वेळी भूक लागते, आपण रात्री पण बरोबर व्यवस्थित झोपतो, आपलं जे डायजेशन आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काही कंप्लेंट नसते, ते सुद्धा परफेक्ट होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपण सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं. ओके, आणि आपण कुठलंही काम केलं तरी, छोटी छोटी कामं केली ते आपल्याला थकवा येत नाही. बट समटाइम्स फॉर सम रिझन वी फॉल इल, पण कधीतरी आपण काही कारणाने आजारी पडतो. बघा, सकू हॅड अ स्लाइटली सोर थ्रोट, स्टील शी हॅड अ सम आईस्क्रीम. द नेक्स्ट डे her throat hurt and she found it difficult to swallow. Mother made her gargle with the warm salt water before and after school for 2 days. On the third day, Saku's throat had stopped hurting.
दिस वॉज अ सिम्पल इलनेस अँड शी सून फेल्ट बेटर अगेन. बघा काय सांगितलंय, सकूनी काय केलं, तिचा जो घसा आहे तो ऑलरेडी थोडासा खराब होताच. ओके. आणि त्यात तिने काय केलं, आईस्क्रीम खाल्ली, थंड थंड आईस्क्रीम खाल्ली. आणि दुसऱ्या दिवशी तिचा घसा एवढा दुखायला लागला तो सुजला सुद्धा. ओके. म्हणजे काही तिला जेवताना वगैरे खूप दुखायचं, घास गिळताना. जेवताना दुखतं ना घसा, घास वगैरे गिळताना, तसंच तिला सुद्धा व्हायला लागलं. मग तिच्या आईने काय केलं, 2 दिवस सकाळी उठल्यावर आणि शाळेतून घरी आल्यावर काय केलं, गार्गल करायला दिलं. म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला दिल्या, गरम पाण्याच्या. आणि तिसऱ्या दिवशी काय झालं, तिचं जे अं घसा आहे तो आपोआप दुखायचा बंद झाला. आणि ती एकदम काय झाली, बरी झाली. ओके. तर सकूचा हा आजार कसा होता, एकदम छोटा होता. मग त्याची होम रेमेडीज करून त्याचं घरीच सोल्युशन काढून तिच्या आईने म्हणजे तिला सोल्युशन दिलं आणि ती बरी झाली. कळालं सगळ्यांना. आता सुद्धा तुम्हाला माहितीये कोरोना चालू आहे, तर घसा म्हणजे सर्दी हे सगळे त्याचे काय आहेत, सिम्पटम्स आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगतातच ना, की रोज गार्गल करा, गुळण्या करा, गरम पाणी प्या. हे सगळं काय आहे, त्याचेच प्रिकॉशन्स आहेत. तर तुम्ही सुद्धा प्रिकॉशन घ्यायचे आहेत. ओके. सगळ्यांनी गुळण्या करायच्या आहेत रोज, गरम पाण्याचे गार्गल करायचे, जेणेकरून तुम्हाला बरं वाटेल. आणि कोरोना सारखे जे डिसीज आहे त्याच्याने आपण काय करू, फाईट करू शकतो. ओके. बघा, मग सकूचा काय एकदम छोटा आजार होता. मग तिच्या मम्मीने घरीच होम रेमेडी देऊन तिचा तो आजार बरा केला. ओके. नंतर बघा, अ फोरनाईट लेटर. ओके. सकू ताई सकूच ताई फेल येईल. आता काही 15 दिवसांनी काय झालं, सकूची जी ताई होती ती आजारी पडली. शी वॉज रनिंग अ टेम्परेचर. तिला ताप यायला लागला. हर आईज हॅड बिकम येलो. तिचे जे डोळे आहेत ते पिवळे पडले. ओके. शी डिड नॉट फील लाईक इटिंग एनिथिंग. आणि तिला काही खायला म्हणजे काही खायला दिलं तर तिला ते खायशी नव्हतं वाटत. ओके. मदर लुक हर टू अ डॉक्टर. तर तिच्या तिच्या आईला कळालं आता डोळे वगैरे येल्लो वगैरे होत आहेत, पिवळे वगैरे झाले, म्हणजे हा काही छोटा डिसीज नाहीये, त्याचं काही होम रेमेडीज नाहीये. तर तिच्या आईने काय केलं, तिला डॉक्टरकडे नेलं. ओके. दवाखान्यामध्ये नेलं. द डॉक्टर सेड दॅट ताई हॅड अ जॉइंडिस. तर काय सांगितलं डॉक्टरनी, ताईला काय झालंय, जॉइंडिस झालेला म्हणजे कावीळ झाले. बघा, जेव्हा जॉइंडिस होतो तेव्हा आपले जे डोळे वगैरे आहेत ते येल्लो होतात, आपले जे हाताची नख आहेत ती सुद्धा येल्लो होतात. ओके. तर जॉइंडिस झालेला आहे. तर सकूच्या ताईला काय झालेलं होतं, जॉइंडिस झालेलं होतं. तर डॉक्टर ऍडवाइज हर टू टेक अ कम्प्लीट रेस्ट फॉर अ 3 वीक्स. तर तीन तीन आठवडे, 3 वीक्स म्हणजे 3 आठवडे डॉक्टरनी काय सांगितलंय, तिला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. शी ऑल्सो टोल्ड हर टू eat as a little as possible of things which contain oil, ghee or butter. This was not an illness that could be cured easily. तर बघा डॉक्टरने काय सांगितलं, तिला पूर्णपणे विश्रांती घ्यायला सांगितली. प्लस तिला तेल, तूप, लोणी, जे तेल वगैरे त्याच्यात ते तसलं काही फूड खायला सांगितलं नाही. ओके. तुम्हाला माहिती आहे कावीळ झाल्यावर बिना ऑइलचं खायला सांगतात. ओके. कमी ऑइल खायचं, पण नाहीच खाल्लं तर चांगलं आहे. ओके. काही पथ्य असतात ते पाळायला लागतात. आणि हा ताईचा आजार पूर्णपणे पटकन बरा होणारा नव्हता, म्हणून तिला खूप काळजी घ्यायची होती. कळालं सगळ्यांना एवढं. त्याच्यामध्ये सगळ्यांना तुम्हाला कळलं असेल की जो सकूचा थ्रोट स्वेलिंगचा जो डिस म्हणजे आजार होता, त्याच्यावर आपण होम रेमेडीजनी पूर्णपणे त्याला ठीक करू शकलो. पण जे सकूच्या ताईचा जो आजार होता जॉइंटिस वाला, तो आपण काय घरी करू शकलो नाही ठीक. होम रेमेडीज देऊन तो काय बरा होणारा नव्हता. तो एकदम मोठा आजार होता, त्याच्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं. ओके. कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. चला, थँक्यू. नेक्स्ट आपण बघूया, राईट और रॉंग. काय राईट आणि काय रॉंग आहे याच्यामध्ये विचारलंय ते आपण बघूया. ओके. श्रीपती
and his younger sister Tara were working in the field. A snake bit Shripati. After beating Shripati, the snake wriggled away. Neither of them got a proper look at the snake, but knowing that it was a snake that had bitten him, Shripati was a very frightened. He shouted loudly for a help. People came running. बघा. आता श्रीपती आणि त्याची जी छोटी बहीण होती, यंगर म्हणजे छोटी बहीण, ते दोघं जण शेतामध्ये काम करत ओके. आणि त्याच वेळी काय झालं, श्रीपतीला साप चावला ओके. आणि साप चावल्यानंतर तो साप तिथून लगेच निघून गेला ओके. तिथे काही तो साप चावला नाही. आणि दोघांनाही साप काही नीट दिसलेला नाहीये. मग साप चावल्याने काय, श्रीपती एकदम चांगलाच घाबरला ओके. त्याला आता समजलं की साप चावलाय. तर तो एकदम लगेच घाबरला आणि तो एकदम मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला. आणि मग त्याच्यामुळे आजूबाजूचे लोक काय झाले, पटापट धावत आले. तारा वॉज सेइंग दॅट श्रीपती वुड बी टेकन टू बी तालुका प्लेस ॲट वन्स. द गव्हर्नमेंट हॉस्पिटल देअर वुड हॅव द अँटी स्नेक बाईट इंजेक्शन टू गिव्ह श्रीपती, बट नो वन पे अटेन्शन टू हर. बघा, आता तारा काय बोलत होती, चला श्रीपतीला पटकन पटकन जे तालुका, म्हणजे आता हे छोटं गाव असेल ना, तर विलेजचं काय नंतर काय असतं, तालुका होतं ओके. तालुक्याचं नंतर काय असतं, डिस्ट्रिक्ट होतं ओके. तर ते काय बोललं, त्यांच्या गावामध्ये नसेल हॉस्पिटल वगैरे, तर ते काय बोला, तारा काय बोलले, आपण तालुक्याच्या गावात जाऊया आणि तिथे जे हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं, तिथे काय हे जे अँटी स्नेक बाईट म्हणजे सापाचं विष काढायचं काही इंजेक्शन असेल ते आपण देऊन टाकूया श्रीपतीला ओके. पण तिच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. पीपल क्विकली गॉट द बुलक कार्ट ready and putting Sripati in it took him to the village temple, and they called the village mantrik. He laid Sripati on a bed of neem leaves and began to chant mantras अगेन्स्ट द ॲक्शन ऑफ सेक्स स्नेक प्रिझन. बघा, पॉइझन. लोकांनी काय केलं, डॉक्टरकडे न्यायच्या ऐवजी त्यांनी काय केलं, गावातल्या लोकांनी बैलगाडी काढली आणि त्या बैलगाडीमध्ये काय केलं, श्रीपतीला टाकलं ओके, झोपवलं. आणि कुठे घेऊन गेले, मंदिरात घेऊन गेले. आणि मंदिरात त्यांनी काय केलं, एखाद्या मांत्रिकला, तंत्रविंत्र मांत्रिकला बोलवलं आणि श्रीपतीला काय केलं, श्रीपतीला त्या मांत्रिकनी त्या लिंबाचं, कडुनिंबाचा पाला असतो ना, नीमचे जे पालं असतात त्यांच्यावर पत्ते, त्याच्यावर झोपवलं आणि काय विष उतरवण्याचा मंत्र बोलायला लागला. असं कधी असतं का, सगळ्यांना माहितीये असं काही विष उतरत नाही. व्हॉट डू यू थिंक, डू द मंत्राज ऍक्ट अगेन्स्ट द स्नेक पॉइझन. तुम्हाला काय वाटतं, ते सापाचे विष काय मंत्राने उतरते का, नाही. वॉज इट रॉंग और राईट और रॉंग टू ब्रिंग श्रीपती टू विलेज मांत्रिक. हे चूक आहे की बरोबर आहे, आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणलं. ऑफकोर्स रॉंग आहे. वुड यू हॅव टेकन श्रीपती टू मांत्रिक और टू द गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तुम्हाला काय वाटतं, श्रीपतीला कुठे घेऊन जायला पाहिजे होतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ओके. सून श्रीपती फेल्ट बेटर, बट वॉज द बिकॉज द मंत्रच acted against the snake poison, or was the snake non-poisonous and the mantric got the credit even when he did not deserve it. बघा काय झालं, आता श्रीपादीला थोडं बरं वाटायला लागलं ओके. मग सगळ्यांना काय वाटलं की अरे हा बाबा, या मांत्रिकनीच काहीतरी मंत्र बोलून ते विष उतरवलं असेल. पण तुम्हाला माहित आहे का, तो साप जो आहे तो बिनविषारी होता का विषारी होता. तो नसेल विषारी तरी त्याचं सगळं क्रेडिट कोणालाच गेलं ओके. कोणाला गेलं, ते मांत्रिकलाच गेलं ना. तर बघा, हे सगळं रॉंग होतं, कळतंय सगळ्यांना. सगळ्यांना कळालं ना कसं ते मांत्रिकनी त्यांना सगळ्यांना उल्लू बनवलंय. असं काही मंत्रांनी वगैरे पॉइझन काय निघत नसतं ओके. तर तारा बोलत होती त्यांना हॉस्पिटलमध्ये न्या, हे एक राईट डिसिजन होता ओके. तर तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा ओके. यस, तो स्नेक आता तो नॉन पॉइझनस असेल, तो विषारीच नसेल तो स्नेक. त्याच्यामुळे ते मांत्रिकने काही मंत्र बोलले, काही झालं असेल तरी पण ते त्याच्यावर काही इफेक्ट झालेला नसेल ओके. होम रेमेडीज, आता घरगुती उपचार.
ओके. इफ an illness is one that gets cured readily, one can try a home remedy. आता बघा, आता कुठले पटकन बरे होणारे आजार असतील, ते काय होतात, होम रेमेडीज काय होतात, बरे होतात. डू यू रिमेंबर हर Saku's mother made her gargle her throat with a warm water, and Saku felt better in a day or two. बघा, आता वरतीच तुम्ही बघितलं, सकूच्या आईने तिला गरम पाण्याच्या गुळण्या करायला लावला, त्याच्यामुळे तिचा घसा 2 दिवसात काय झाला, बरा झाला. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. हे काय झालं, होम रेमेडीज. एडरली एक्सपिरियन्स पीपल इन द फॅमिली समटाइम्स सजेस्ट सच कर्स. तर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरामध्ये जे काही आजी आजोबा मोठी लोक असतात, ती काय करतात, कधी कधी तुम्हाला समजा काय झालं असं, खोकला वगैरे येत असेल, तर काही जण बोलतात ना, काय करा, ॲलोवेराचं जेल, सकाळी सकाळी जे ॲलोवेराचं जेल असतं ते पाण्यासोबत घ्या, तर तुमचं काय होईल, खोकला वगैरे बरं होईल. नाहीतर जे आपले तुलसीचे प्लीव्ज असतात त्याचा रस घ्या. तर असे काही घरगुती होम रेमेडीज सांगत असतात. इफ वी हॅव अ कोल्ड अँड वी कॅन इनहेल स्टीम ॲट अ बेड टाइम ऑर अ टेक अ हॉट फोमेंटेशन्स ऑन द चेस्ट. बघा, आता तसं सर्दी झालं तर तुम्हाला काय करतात, गरम झोपताना गरम पाण्याचा वाफारा देतात. नाहीतर तुमची लहान मुलांचं काय करतात, छाती शेकतात. ओके. If someone is vomiting as a result of fever or indigestion, it is a better not to insist on him or her having a meal. At most, they should be given a cool lemon sherbet and sometime something light like a dahi bath to eat the next day. बघा, तसंच कधी ताप वगैरे आला, नाहीतर कोणाला अन्न अन्न अपचन झालं, तर उलट्या होत असतील, तर अशा व्यक्तीला काय करतात, जेवणाचा आग्रह करू नये. अशा व्यक्तीला जेवणाचा आग्रह करायचा नाही. त्याला फक्त लिंबाचं सरबत द्यायचं थंडगार, आणि नाहीतर दुसऱ्या दिवशी त्याला दही भात खायला द्यायचं. ओके. If someone has a cut, a breeze, or small wound, it should be washed with the clean water and dabbed dry. A tincture of iodine may be applied to it. Then it should be covered with a clean cotton and bandage. बघा, जर तुम्हाला कुठेतरी कापलं असेल, खरचटलं असेल, छोटीशी जखम असेल, तर ती काय करायची, पहिले पाण्याने स्वच्छ धुवायची आणि ती कोरडी करून, ओके, ती सुकवून काय करायचं, त्याच्यावर टिंचर आयोडीन लावायचं. बघा, इथे एक भेटतं आयोडीन सारखं टिंचर सारखं सोल्युशन, जसं डेटॉलचं असतं, ते लावायचं. आणि मग काय होतं, त्याच्यावर कापूस वगैरे ठेवून सगळं, मग ती जखम पटकन बरी होते. ओके. Even if an illness appear to be minor, it should be never be neglected. Remember, home remedies have a limits. If a person does not recover in a day or two, or if the illness was worsens, वन मस्ट गो टू द डॉक्टर. काय सांगितलं, आता समजा आजार छोटा असेल तर त्याच्याकडे काही दुर्लक्ष करायचं नाही. ओके. त्याचा घरगुती आता उपचार, होम रेमेडीजला एक मर्यादा असते, हे तुमच्या लक्षात आलंय. ओके. जर तुम्हाला जास्तच ताप येत असेल, 2 दिवसात तुमचा ताप बरा होत नसेल, तर तुम्ही काय करायचं, डॉक्टरकडे जायचं आहे. ओके. विदाउट अ डॉक्टर ॲडवाइस वन शुड नेव्हर टेक एनी मेडिसिन दॅट मस्ट बी सॉलोड. बघा, जर पोटात वगैरे दुखत असेल, ओके, तर त्यांनी काय सांगितलंय, कोणाची म्हणजे डॉक्टरची ऍडवाइस घेतल्याशिवाय तुम्हाला एकही जे मेडिसिन आहे, औषध तुमच्या पोटात गेली नाही पाहिजे. ओके. नाहीतर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. सगळ्यांना कळालं डिफरंट डिफरंट होम रेमेडीज. सर्दीचं काय सांगितलं होतं, वाफ वगैरे आपण घेतो, स्टीमिंग करतो बेड टाइमला. देन उमॅटिंग वगैरे होत असेल तर काय करायला सांगितलं, लिंबू पाणी द्यायला सांगितलं, दुसऱ्या दिवशी दही भात खायला सांगितले. देन जर कापलं वगैरे असेल तर त्याच्यावर थोडस पहिले धुवून ते ड्राय करून त्याच्यावर टिंचर लावायला सांगितलंय. ओके. आणि कुठलेही जे मेडिसिन आहे ते डॉक्टरच्या ऍडवाइस शिवाय घ्यायचं नाही, असं तुम्हाला सांगितलंय. ओके. कळालं सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालंय का एवढं, होम रेमेडीज सगळ्यांना कळालंय का, डिफरंट डिफरंट होम रेमेडीज सांगितले त्यांनी.
आहेत ना सगळे क्लासमध्ये की झोपलेत? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मला फक्त एक स्टुडंटच रिप्लाय येतोय, बाकीचे? ओके, थँक्यू. आता लास्ट पॉइंट आहे, बघूया आपण. पीपल हू प्रोव्हाइड हेल्थ सर्व्हिसेस टू सोसायटी. आता समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसं. ओके, बघा. अ सर्व्हिस दॅट टेक केअर ऑफ हेल्थ ऑफ द पीपल, टेक केअर ऑफ द हेल्थ ऑफ द पीपल अँड प्रोव्हाइड ट्रीटमेंट फॉर दोज हू आर इल आर कॉल्ड द हेल्थ सर्व्हिस अँड मेडिकल सर्व्हिस. बघा, आता जे लोक सोसायटीमध्ये, समाजामध्ये राहणारे ओके लोक असतील, तर त्यांची जी हेल्थ आहे त्यांची काळजी घेणे, त्यांच्या आजारांना ट्रीटमेंट करणे, हे सगळं कोणाचं काम असतं? हेल्थ कोणाचं असतं? डॉक्टर वगैरेच असतं ना. तर त्यांनाच काय बोलतात, ह्या सगळ्या कामालाच काय बोलतात? हेल्थ सर्व्हिस किंवा मेडिकल सर्व्हिस बोलतात. ओके. Big towns and cities have a doctors, clinics and hospital. But in the most cities, in the rural areas, there are government hospital and primary health centers too. Patient can get a treatment at the concessional rates there. बघा, आता मोठमोठ्या गावामध्ये काय असतं? डॉक्टरांचे दवाखाने असतात. ओके. तो बहुतेक शहरामध्ये काय असतं, आणि बहुतेक शहरामध्ये आणि काही विलेजेस मध्ये, ग्रामीण भागामध्ये काय असतात? गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात, प्रायमरी हेल्थ सेंटर्स असतात. ओके. तर आजारी पडल्यावर लोकांना तिथे नेलं जातं. जसं आपण डॉक्टरकडे जातो, तर गावामध्ये ते प्रायमरी हेल्थ सेंटर असतं गव्हर्नमेंटचं. ओके, तिथे ती लोक जातात. द म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ए बिग सिटीज ऑल्सो रन हॉस्पिटल्स दॅट प्रोव्हाइड मेडिकल ट्रीटमेंट. आता मोठमोठ्या शहरामध्ये तेथील नगरपालिका सुद्धा काय करतात? हे जे हॉस्पिटल्स आहेत ते चालवायचं काम करतात. कळालं सगळ्यांना? तर सगळ्यांना माहिती आहे कोण कुठले प्रोव्हाइड करतात हेल्थ सर्व्हिसेस टू द सोसायटी? डॉक्टर, नर्स वगैरे हे सगळे काय करतात? मेडिकल सर्व्हिस आणि हेल्थ सर्व्हिस करतात. ओके. सगळ्यांना कळालं का इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लेसन इथेच कंप्लीट झालेला. एकदम छोटा लेसन होता. होम रेमेडीज म्हणजे काय, घरी आपण कुठले उपचार करतो आजारी वगैरे पडल्यावर, ते सांगितले. ओके. नेक्स्ट काय दिले आता बघा, व्हॉट वी हॅव टू लर्न. आता आपण काय शिकलो ते आपण एकदा परत रिवाइज करूया पटकन. सम इलनेस सम इलनेस आर कर्ड क्विकली, but there are some but there are some that do not get cured easily. बघा, काही आजार लवकर बरे होतात आणि काही पटकन बरे होणारे नसतात. मायनर इलनेस कॅन बी क्युअर with the home remedies. Experienced elderly people in the family know of such a home remedies. तर छोटे आजार हे घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात, आणि घरातील जे एल्डर मोठे लोक असतात त्यांना हे सगळे काही होम रेमेडीज माहिती असतात. फॉर अ कोल्ड वन कॅन इनहेल स्टीम or take a fermentations. A lemon सरबत is a good for someone who is vomiting. बघा, तर सर्दी झाली असेल तर गरम पाण्याचा वाफारा घेतात आणि छाती शेकतात. तसंच उलट्या वगैरे होत असेल तर लिंबाचं सरबत पियायला देतात. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळाला का लेसन? लेसन कंप्लीट झालेला आहे. कळाला का सगळ्यांना? ओके, चला एक्सरसाइज बघूया आपण. बघा, इथे काय दिलंय फर्स्ट. व्हॉट्स द सोल्युशन, काय करणार तुम्ही? ओके. हेलन इज अ हेलन इज इन द फोर्थ स्टँडर्ड इन अ स्कूल इन अ मुंबई. One day on her way home, she was hit by moving vehicle. She fell down and became unconscious. Her leg was also badly injured. बघा, जी हेलन नावाची मुलगी आहे,
ती फोर्थ स्टँडर्ड मध्ये शिकते मुंबईमध्ये. आणि संध्याकाळी जी शाळेतून घरी चाललेली तर तिला एका बाईकचा म्हणजे कारचा वगैरे तिला धक्का लागला आणि ती खाली पडली. आणि म्हणजे ती बेशुद्ध पडली. आणि तिच्या पायाला सुद्धा खूप लागलं होतं. तर काय करणार अशा वेळेस? कोण सांगणार मला काय सोल्युशन करणार? काय करता तुम्ही? बेशुद्ध पडला असेल तर काय करता तुम्ही? तुम्ही पाणी टाकता ना. थोडस पाण्याने काय करता, तिच्या तोंडावर काय करणार तुम्ही? थोडं पाणी शिंपडणार. ओके. थोडस पाणी तिच्या स्प्रिंकल करणार. वॉटर थोडस तिच्या फेसवर काय करणार? येस, स्प्रिंकल करणार. आणि शुद्ध आली तिला तर आपण तिला काय हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, कारण तिच्या पायाला तिचा ऍक्सिडेंट झालाय ना. हे घरी घेऊन जाण्यासारखं नाहीये. ओके. तर याचं जे रेमेडीज आहे, त्याचं जे ट्रीटमेंट आहे ते घरी होणार नाही, तिला हॉस्पिटलमध्येच घेऊन जायला लागेल. ओके. नेक्स्ट. यूज युअर ब्रेन पॉवर. फॉर व्हॉट पर्पज द एक्स्ट्रॅक्ट ऑफ वसाका लिव्स युजफुल. जे अळूशाची पानं आहेत ते कशासाठी उपयोगी असतात? कोण सांगणार मला? अळूशाची जी पानं असतात, वसाका लिव्स म्हणजे अळूशाची पानं, ती कशासाठी युजफुल आहे? कोण सांगणार मला? स्क्रीन नाही दिसत आहे. आता सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके. तर चला सांगा मला, फॉर व्हॉट पर्पज द एक्स्ट्रॅक्ट ऑफ वसाका लिव्स युजफुल. जो अळूशाच्या पाण्याचा रस आहे तो कशासाठी युजफुल आहे? खोकल्यासाठी आहे ना. सगळ्यांना माहिती आहे अळूशाचं औषध असतं, लिक्विड असतं, रस. कफ साठी, यस, व्हेरी गुड, कफ साठी युजफुल आहे. नेक्स्ट. व्हॉट आर द सायन्स विच टेल यू दॅट समवन हॅज अ कोल्ड. चला कोण सांगणार मला, ज्याला सर्दी झाली आहे त्याची सिम्पटम्स कोण सांगणार? सायन्स कोण सांगणार? एखाद्याला सर्दी झालेली आहे ते कसं कळतं आपल्याला? यस, रनिंग नोज. यस. परत आपण काय करतो? सिझनिंग करतो ना, स्नेझिंग. यस. शिंकतो ना, स्नेझिंग करतो आपण. शिंका येतात खूप साऱ्या. ओके. तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला सर्दी झालेली आहे. ओके. नेक्स्ट. व्हॉट इज द बाम यूज फॉर. तो बाम आहे तो आपण कशासाठी यूज करतो? कोण सांगणार? तो बाम आहे, बाम आपण कशासाठी यूज करतो? जर हेडॅक वगैरे होत असेल तर आपण बाम यूज होत करतो. ओके. प्लस तुमचं थ्रोट, घसा सुद्धा पेन होत असेल तरी तुम्ही लावता ना कोल्डला. येस, व्हेरी गुड. सर्दी वगैरे होत आहे तरी पण तुम्ही यूज करता. ओके. नेक्स्ट. व्हॉट टेल यू दॅट द टेम्परेचर ऑफ समवन हू हॅड अ फीवर इज कमिंग डाऊन. तर ताप उतरला, जर कोणाचा तरी ताप उतरला तर तुम्हाला कसं कळतं? एखाद्याचा ताप उतरलाय, ओके, कमी झालाय, ते तुम्हाला कसं कळतं? बॉडी टेम्परेचर त्याचं काय होतं? कमी होतं ना. तेव्हा तुम्हाला कळतं. जर बॉडी टेम्परेचर नॉर्मल असेल, जसं तुमचं असेल आणि त्याचं, यस, तर ते बॉडी टेम्परेचर आपण काय करू? मेजर करू. ओके. आणि ते कशामध्ये यूज करू? मेजर करू, थर्मामीटर मध्ये यूज करतो. व्हेरी गुड. कळतंय ना सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. नेक्स्ट काय दिलंय बघा. कम्प्लीट द टेबल गिवन बिलो आर द नेम्स ऑफ सम डिसीज अँड इलनेस. तुम्हाला काही डिसीजची आणि आजारांची नावं दिलेली आहेत.
ती तुम्हाला काय करायचे, क्लासिफाईड करायचे, कॅटेगराईज करायचे, गेट कर क्विकली अँड डू नॉट गेट क्विकली, म्हणजे लवकर होणारे बरे आणि लवकर बरे न होणारे. चला कोण कोण सांगणार मला. कोल्ड. कोल्ड काय होणार आहे, लवकर बरा होतो की नाही होत. चला कोण सांगणार मला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा ज्याला आन्सर येते. कोल्ड. ओके साहिल सांग. Miss, cold can be cover at home and it can be covered in the hospital too. Yes, but is it quickly, it is get cure quickly या It do can't not be get. quickly covered. ओके, तर आपण हा कधी दोन्ही याच्यात लिहू शकतो आपण. कधी लवकर पण बरा होऊ शकतो आणि कधी कधी जर जास्तच असेल तर नाही. ओके, नेक्स्ट काय दिलंय, चिकनगुनिया. चला चिकनगुनिया कोण सांगेल. बाकीचे स्टुडंट सगळ्यांना माहित आहे ते. चला बाकीच्यांनी पण सुद्धा सांगा. तन्मय सांग, चिकनगुनिया हा लवकर बरा होणारा आजार आहे की लवकर बरा न होणारा आजार आहे. लवकर न बरा होणारा आजार. हा, डू नॉट गेट क्विकली क्युअर. ओके, नेक्स्ट माइक ऑफ करा. मलेरिया, इट ऑल्सो डू नॉट गेट क्युअर क्विकली. ओके, देन स्टमक अपसेट, तर तुमच्या पोटाला जर दुखत वगैरे असेल म्हणजे काय, होतो का पटकन बरा. जर होम रेमेडीज दिलं नाही, जास्त पण नाही होत. जर तुमचं डायजेशन मध्ये प्रॉब्लेम असेल तर स्टमक दुखू शकतं, तर डू नॉट गेट क्युअर क्विकली. ओके, ब्रीसिंग म्हणजे काय, खेळताना खरचटून म्हणजे पाय खरचटणे, तर होतंय थोडं लवकर, खरचटलेली गोष्ट आहे. टायफॉइड, डू नॉट गेट क्युअर क्विकली. स्कॉर्च फिंगर्स, बोटांना चटका बसणे, डू नॉट गेट क्युअर क्विकली. पाय मुरगळणे, डू नॉट गेट क्युअर क्विकली. ओके, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळतंय का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. आन्सर इन द ब्रीफ आणि फिलिंग द ब्लँक्स हे तुम्हाला घरी करायचे आहेत. वाय डिड सकू गेट थ्रो डायट, तर सकूचा घसा का दुखायला लागला, तिने कारण आईस्क्रीम खाल्ली होती. ओके, वेन ताई हॅड अ जॉइंडिस, फॉर हाऊ लॉंग द डॉक्टर ऍडवाइस हर टू टेक अ कम्प्लीट रेस्ट, तिला किती दिवस रेस्ट, बेड रेस्ट घ्यायला सांगितली, ते लिहायचंय. व्हॉट इज द होम रेमेडी फॉर कोल्ड, कोल्ड साठी कुठली होम रेमेडी आहे ते लिहायचंय. शुड वन टेक अ मेडिसिन दॅट मस्ट सॉलोड विदाउट डॉक्टर ऍडवाइस, काय सांगितलंय, डॉक्टरांच्या ऍडवाइस शिवाय औषधं घ्यायची आहेत का ते विचारले. ओके, येतील ना सगळ्यांना क्वेश्चन आन्सर्स लिहिता. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट फिलिंग द ब्लँक्स. ताईज आईज हॅड बिकम अ, काय झाले होते, ताईचे आईज कसे झाले होते, येल्लो. ओके, येल्लो झाले होते ना, तिला जॉइंडिस होता त्याच्यामुळे येल्लो झाले होते. नोईंग दॅट इट वॉज अ डॅश दॅट हॅड बिटन हिम, श्रीपती वॉज व्हेरी फ्रायटन. बघा काय आन्सर येईल याचं, कोण सांगणार मला. knowing that it was dash that had bitten him, श्रीपती was very frightened. तर श्रीपतीला काय चावल्यामुळे तो घाबरला होता.
स्नेक. काय? स्नेक. ओके, बघा इथे दिलेला आहे आन्सर. knowing that it was a snake that had bitten him. ओके, इथे आन्सर दिलेला आहे बघा. नेक्स्ट. वन मस्ट वॉश अँड डॅश अ वाउंड बिफोर अप्लाइंग अ टिंचर ऑफ आयोडीन ऑन इट. तर तुम्हाला जी जखम झालेली आहे ती काय करायला सांगितले? पहिली धुवायला सांगितले आणि नंतर काय करून त्याच्यावर टिंचर लावायला सांगितलंय? ड्राय करून ना. काय सांगितलंय बघा इथे सांगितलं. इट शुड बी वॉश विथ अ क्लीन वॉटर अँड डॅप ड्राय. तर तुम्हाला डॅप ड्राय करायला सांगितले, देन त्याच्यावर काय करायला सांगितलंय? टिंचर आयोडीन लावायला सांगितलेलं आहे. ओके, सगळ्यांना कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लेसन सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे, क्वेश्चन आन्सर सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत मी. ओके, सगळ्यांनी होमवर्क मध्ये करायचंय. ओके, आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय नेक्स्ट ईव्हीएसच्या लेक्चरला 5th आणि 6th लेसनवर ओरल फिलिंग द ब्लँक्स, आन्सर इन वन सेंटेन्स काय करायचे? लर्न करायचे. ओके, चला Bye, बाय. miss. बाय Bye, bye, miss. बाय.